BBC मातृभूमी लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करा. आखाडा विधानसभेचा आवाज जनतेचा या कार्यक्रमासाठी आपण आलो आहोत आज पाचोरा बळगाव मतदारसंघात नांद्रा या गावी. या कुरंगी बांबरूळ जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास 22 गावे या गटामध्ये आहेत. या ठिकाणी थोडी भौगोलिक माहिती मी तुम्हाला सांगू इच्छितो. या ठिकाणी गिरणा नदी या ठिकाणाहून जवळच असलेल्या गिरणा नदीला जवळपास 15 किलोमीटरचा काठ या परिसराला लाभलेला आहे. या परिसरामध्ये इंग्रज राजवटीपासून मायजी देवीची यात्रा या ठिकाणी पौष पौर्णिमेला म्हणजे जानेवारी महिन्यात भरते. तसेच या परिसरामध्ये नांद्रा, सामनेर, कुरंगी, बांबरूळ या गावातून बरेचसे नवतरुण नौजवान देशाच्या सीमारेषेवर भारताचं रक्षण करण्यासाठी तैनात आहेत. एकेकाळी नांद्रा या ठिकाणाहून कापसाचे भाव जे प्रमुख पीक या परिसरातलं आहे, कापूस, त्यानंतर फळबागायतदार, तर कापसाची या ठिकाणी जिनिंग होती आणि या ठिकाणाहून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कापसाचे भाव निघत असे. आतापर्यंतच्या या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला एकेकाळी हा संबोधला जायचा. मात्र मागील 20 वर्षापासून एक संधी शिवसेनेला तर एक संधी राष्ट्रवादीला असं या जिल्हा परिषद गटामधलं आजपर्यंतचं गणित आहे. मागील जिल्हा परिषदेच्या गटाच्या निवडणुकावेळी राष्ट्रवादीचे नितीन तावडे यांचा पराभव झाला होता, तर विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे पदमसिंग पाटील यांचा या ठिकाणी विजय झालेला होता. आज आपण आखाडा विधानसभेचा आवाज जनतेचा या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी आपल्या मंचावर उपस्थित प्रतिनिधी या ठिकाणी आपण बोलवलेले आहेत. आपण त्यांचा परिचय करून घेणार आहोत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन तावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. सत्ताधारी आमदार आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या वतीने या ठिकाणी पंढरी पाटील हे उपस्थित आहेत. तसेच महायुतीची या ठिकाणी युती झाली असून त्या महायुतीसोबत भाजपचे आणि या पंचायत समितीचे या गणाचे सदस्य बंशीलाल पाटील, पंचायत समितीचे सभापती बंशीलाल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आतापर्यंतच्या या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण दुरंगी लढत बघितली आहे. मात्र या पंचवार्षिकला अपक्ष उमेदवार आणि तसेच वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे उमेदवारही उभे राहिले आहेत. त्यामुळे आता या विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत आपल्याला पाहावास मिळणार आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून गौतम साळवे यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. आपण या ठिकाणी त्यांच्या वतीने आलेले पंढरीनाथ पाटील या ठिकाणी आहेत. मी सर्वप्रथम नांद्रा आणि कुरंगी बांबरूळ या जिल्हा परिषदेच्या गटामधील जनतेचे आणि मान्यवरांचे BBC मातृभूमीमार्फत सर्वप्रथम मी स्वागत करतो. या ठिकाणी आपल्याला आखाडा विधानसभेचा आवाज जनतेचा या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या गटातील कोणते प्रामुख्याने प्रश्न सुटलेले आहेत, कोणते प्रश्न बाकी आहेत, कोणत्या समस्या या गटामध्ये आहेत, यासाठी आपण मान्यवर आणि आम जनता यांच्या प्रश्न उत्तरांचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत. मी सर्वप्रथम विद्यमान आमदार शिवसेनेचे किशोर पाटील यांचे वक्ते
पंढरीनाथ पाटील यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की नेमकं आमदारांनी या गटामधील कोणत्या समस्याला प्राधान्य दिलेलं आहे। आज त्यांनी इथं रस्ते, गटारी व पाण्याचा प्रश्न याच्यासाठी सर्व प्राधान्य देऊन कामाचं केलेलं आहे आणि ठिकठिकाणी सभागृह वगैरे जशी मागणी येत असली त्या ग्रामपंचायतकडून म्हणा, त्या गावातून म्हणा, त्या समस्या सोडवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। तर याबाबत मी तुम्हाला सांगू इच्छितो, कोणाला काही शंका असतील तर त्यांनी विचारू शकतात। या ठिकाणी त्यांच्यासोबतच खांद्याला खांदा लावून काम करणारे व युतीत समाविष्ट असलेले पंचायत समितीचे सभापती बंशीलाल पाटील या ठिकाणी आहेत। काय सांगाल तुम्ही आमदारांच्या या गटामधील कामांवर तुम्ही काय सांगू इच्छिता? भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार किशोरप्पा पाटील यांनी संपूर्ण पाचोरा तालुक्यात 700 कोटीपर्यंतचा विकास कामांचा आराखडा तयार करून संपूर्ण कामं पूर्णत्वास आणले आहेत। काही कामं आजच्या घडीला वर्क ऑर्डरीवर प्रलंबित आहेत, परंतु ज्या माध्यमातून दादांनी सांगितलं की गावातून व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या काही मागण्या होत असतात, ज्या मूलभूत गरजा असतात, त्या संदर्भात 25-15च्या माध्यमातून असो, आमदार निधीच्या माध्यमातून असो किंवा शासनाच्या बजेटच्या माध्यमातून असो, आमदार साहेबांनी त्यांचा प्रयत्न पुरेपूर केलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी विकास करण्याचा प्रयत्न केला आहे। आमदार साहेबांनी या गटात पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी प्रथमच या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहिलेले आहेत। त्यांच्याकडनं या ठिकाणी गौतम साडवे उपस्थित आहेत। आपण जाणून घेऊया नेमकं या उमेदवाराची दिशा आणि दशा काय या मतदारसंघात राहणार आहे। बऱ्यापैकी राहणार आहे। सगळे दलित समाज आणि सगळे बहुजन समाज भाऊंना साथ देणार आहेत आणि धाब्यातला उमेदवार आहे। तो काही दुसरं काही करू शकत नाही, परंतु गरीब लोकांना सगळ्यांना समोर घेऊन चालणार आहे आणि समोरचे जे उमेदवार आहेत ते चांगल्या परिस्थितीने आहेत, सगळ्या गोष्टींमध्ये पालबड आहेत। आपला उमेदवार हा गरीब आहे, गावातला आहे, चांगला आहे, फिरणारा सारखा आहे चौघांमध्ये। या ठिकाणी झालेले विकास कामं आणि कोणत्या प्रामुख्याने या समस्या या गटामध्ये आहेत यासाठी आपण आता जाणून घेऊया नितीन तावडे यांच्याकडनं। खरं म्हणजे या जिल्हा परिषद गटामध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही। विकास कशाला म्हणता? आज खऱ्या अर्थाने लासगाव ते बांबूळ रस्ता याची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे। गेल्या 5 वर्षामध्ये एक टोपलीसुद्धा मुरुम त्याच्यावर टाकण्यात आलेला नाही। नांद्रा ते आसनखेडा रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे। हडसन ते पहान रस्त्याने आपण जात असेल अत्यंत वाईट आहे। आपण हडसन ते दुसखेडा जर जाल तर तुम्हाला नक्कीच डॉक्टरकडे जावं लागेल अशी परिस्थिती या रस्त्याची आहे। गेल्या 2 महिन्यापूर्वी मायजी रस्ता झाला, त्या मायजी रस्त्याची आज अवस्था काय आहे? यात्रा काळामध्ये सुद्धा या रस्त्यावर साधं डागडुजीसुद्धा करण्यात आलेली नाही आणि नुसते सभागृह बांधले म्हणून विकास होत नाही। खऱ्या अर्थाने या भागातील या समस्या ज्या आहेत या म्हणजे जे मुख्य रस्ते आहेत ते झाले पाहिजे, शेत शिवारांचे रस्ते झाले पाहिजे। एक नुसतं उदाहरण द्यायचं म्हटलं तर नांद्रा ते गवले रस्त्याचं जो 3 वेळा नारळ फोडलं गेलं, गवाई रस्ता म्हणतात, सॉरी गवले म्हणतो मी, गवाई रस्ता म्हणतात त्याला, 3 वेळा नारळ फोडलं गेलं परंतु एकदाही त्याच्यावर खडी टाकण्यात आली नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या भागातला जर कोणता असेल तर गेल्या अनेक वर्षापासून खासदार एम.के. अण्णा असतील, स्वर्गवासी आरोतात्या पाटील असतील, आताचे आमदार किशोर पाटील असतील, यांनी प्रत्येक वेळेला ज्या वेळेला त्यांची सत्ता आली त्यावेळेला असं सांगितलं की या गिरणा नदीवर बलून बंधारा आम्ही कुरंगी येथे बांधणार आहोत, परंतु अद्यापर्यंत तो बलून बंधारा झाला नाही। वास्तविक पाहता आघाडी शासनाच्या काळामध्ये गुलाबरावजी देवकर पालकमंत्री असताना आणि दिलीप भाऊ आमदार असताना राजू देशमुख वगैरे या सगळ्यांनी मिळून अजितदादांना साकडं घातलं आणि जी मुख्य समस्या होती याची पाणी उपलब्धतेचं जे प्रमाणपत्र लागतं ते पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आघाडी शासनाच्या काळामध्ये देण्यात आलं, परंतु आमचं दुर्दैव की आमचा पुढच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि सरकारसुद्धा आमचं स्थापन होऊ शकलं नाही। परंतु नवीन सरकारने गेल्या 4-4.5 वर्षापासून आपण ऐकतो हेलिकॉप्टर आलं, हेलिकॉप्टरने सर्वे झाला, प्रशासकीय मान्यता मिळाली, आता 8 दिवसात टेंडर निघणार आहे, अद्यापही झालेलं नाही। खरं म्हणजे हे जे प्रश्न आहेत याच्याने फार मोठा एक आमूलाग्र बदल या मतदारसंघामध्ये होऊ शकतो। आज जर ते पाणी साचलं तर विहिरींचं पर्क्युलेशन वाढू शकतो, या भागातला शेतकरी सुफलाम होऊ शकतो, त्या दृष्टीने अद्यापही काही झालेलं नाही आणि म्हणून हे सभागृह बांधले म्हणून काही विकास होत नाही। हा जो 700 कोटीचा विकास जो आता बंशी भाऊंनी म्हटलं ते आता मनापासून बोलतायत की मला माहिती नाही, परंतु त्यांनीसुद्धा यांच्या तालुकाध्यक्षांनी मागच्या एका कार्यक्रमामध्ये त्या गोष्टीवर टीका केलेली आहे। ते तर आमदारांना श्रेय द्यायला तयार नाही। ते म्हणतात या मतदारसंघामध्ये जी काही जलयुक्त शिवाराची कामं झालीत, जी काही मोठी कामं झालीत ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहेत, यांचा काही संबंध नाही। ते याची क्लिपसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आहे, याच्यासाठी ग्रामपंचायतीचा सरपंच राबतो, ग्रामसभा घेतो आणि तो ठराव करून जिल्हा परिषदेकडे याच्यासाठी कुठल्याही मध्यस्थीची गरज पडत नाही. अंगणवाडी म्हणजे का आमदाराचं काम अंगणवाडी देणं आहे का? ग्रामपंचायत प्रस्ताव पाठवते, नियमाप्रमाणे केंद्र शासन अंगणवाड्यांना मंजुरी देते, टार्गेट ठरतं जिल्हा परिषद गटात किती अंगणवाड्या द्यायच्या, तो संबंधित जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समितीचा सभापती असेल ते ठरवतो. पण त्या कामाचं श्रेयसुद्धा या लोकांना द्यायला तयार नाही. म्हणजे बन्सी पुणे या मतदारसंघात जर काही काम केलेलं असेल ते पण आपल्या बोर्डावर, पदम पाटलांनी काही काम केलं असेल ते पण आपल्या बोर्डावर, आणि अशा पद्धतीनं 700 कोटीचा विकासाचा आकडा फुगवलेला आहे. त्यामुळं हा आकडा काही योग्य नाही आहे. खऱ्या अर्थाने जो विकास, पायाभूत सुविधा ज्या निर्माण झाल्या पाहिजे त्या गटामध्ये, त्या पायाभूत सुविधा मात्र अद्याप निर्माण झालेल्या नाही असं माझं मत आहे. त्यांनी जे आरोप केलेले आहेत हे खरं आहे का? नाही, आरोप खोटे आहेत ते. बरं का, जर आज सुविधा म्हटली तर आता देवेंद्र फडणवीस साहेब जरी म्हटले आणि त्यांच्या निधीतून येतं, त्याच्यासाठी पाठपुरावा तर आपले स्थानिक आमदारच करत असतात. काही देवेंद्र साहेब तिथून देऊ शकत नाही डायरेक्ट. त्यानंतर ते जे म्हणतायत की रस्त्यांच्या बाबतीत आता बामरोडवर 19 लाख रुपये माझ्या मते आत्ता हल्ली टाकलेलं आहे. ते काम चालू होईल 8-15 दिवसात म्हणा, इलेक्शनमुळे ते पण प्रलंबित आहे. हा नांद्रा ते कोणता गवले रस्ता आहे या संदर्भात मला काही जास्त माहिती नाही. तो रस्ता नेमका कोणता आहे तेच माहीत नाही मला. हा गवाली रस्ता, तर त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. परंतु त्यांना जे शक्य आहे त्याप्रमाणे त्यांनी रस्त्यांवर जलसंधारणच्या याच्यावर तलाव असतील, पाझर तलाव असतील छोटे, तर त्याच्यासाठी सिमेंट बांध असतील, अशा याच्यावर त्यांनी पाठपुरावा करून ते करून घेतलेलं आहे. आणि जरी जिल्हा परिषद निधी असला तरी पण तो आपण स्थानिक आमदार आणि जिल्हा परिषद सदस्य हा त्याच पक्षाचा असल्यामुळे आणि युती असल्यामुळे ते वरून जरी सरकारने दिलं तर हे आपण सरकारमध्ये सामील आहोत, म्हणून त्या बाबतीत आता जोही काही समस्या सोडण्याचा प्रयत्न होतो तो आमदार साहेबांच्या माध्यमातून होतो. या ठिकाणी आमदारांनी जे गाव परत बॅनर लावलेले आहेत, बोर्ड लावलेले आहेत, त्यावर विकास कामांचे आखणी केलेली आहे, यांच्यावर त्यांचा स्पष्ट आरोप आहे की चुकीचे बोर्ड लावले गेलेले आहेत. यावर तुम्ही काय सांगाल? बोर्ड चुकीचे लावले गेलेले असं म्हणता येणार नाही. स्थानिक गावामध्ये ते विकास कामं केले, आता बोर्ड लावलेल्यानंतर त्या गावातल्या लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल की बा इथं काम झालं आहे का नाही झालेलं आहे, तो त्या स्थानिक गावाचा प्रश्न आहे. प्रत्येक गावात जाऊन आम्ही तर काही बोर्ड वाचले नाही किंवा पाहिले नाही, परंतु ज्या गावात समजा मी माझ्या गावात आला असेल तर माझ्या गावातले मी कामं असेल, मी लोकप्रतिनिधी म्हणून मला माहिती आहेत की माझे कामं कुठले आहेत, आमदार साहेबांचे कामं कुठले आहेत, जिल्हा परिषदेचे कामं कुठले आहेत. दादांनी म्हटल्याप्रमाणे की युतीचे कामं, पंचायत समितीचे कामं जे सांगितले, दादांना एक छोटंसं मी एक गोष्ट सांगतो. दादांनी जसं सांगितलं की ग्रामपंचायतीने ठराव करून ग्रामपंचायतीने मेहनत घेऊन जिल्हा परिषदकडे वर्ग केला, तसंच तालुक्यातले विकास कामं आमदार साहेब सांगतील, पुढे पाठपुरावा करतील आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ते आपल्या तालुक्यामध्ये येतील. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा दादांनी सांगितलं की बलून बांधण्याच्या संदर्भातला, त्या माध्यमातून मी थोडं बोलू इच्छितो. दादांनी सांगितलं की ती जलची जी परवानगी असते ती परवानगी आमच्या शासनाच्या कार्यकाळात मिळाली. मी दादांचं अभिनंदन करतो, परंतु ती कशाच्या आधारावर मिळाली मला दादांकडून एक उत्तर मिळावं. दुसरी गोष्ट मी त्याच्या माध्यमातून थोडंसं सविस्तर बोलू इच्छितो. जल व्यवस्थापनाची जी परवानगी असते, तुमच्या नदीमध्ये पाणी किती येतं आहे, त्या पाणी किती येणार आहे त्याच्यावर अवलंबून त्या बंधाऱ्यांची पुढची भविष्याची स्थिती. तुम्ही जर 700 कोटी 500 कोटी 600 कोटी खर्च करून जर बंधारे बांधणार असाल आणि त्या बंधाऱ्यांवर जर पाणीच नाही आणलं तर तो पैसा वाया जाणार. म्हणून शासनाच्या काही धोरणात्मक गोष्टींमुळे त्या गोष्टीला वेळ लागला. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि चांगला मुद्दा म्हणजे असा आहे की नारपार योजनेच्या माध्यमातून जिथे काही वेळेस शासनाच्या म्हटलं गेलं, विरोधकांनी सांगितलं की ते पाणी 100% गुजरातला जाणार, कुठे जाणार, परंतु त्याच्यातलं आपल्याला 21 TMC पाणी हे आपल्या गिरणा धरणामध्ये येणार आहे. आपल्या गिरणा धरणाची कॅपॅसिटी ही 18 TMC आहे. 18 TMC आणि आपल्याला 21 TMC हे पाणी वर्षातून 2 वेळा मिळणार आहे. पण ते केव्हा मिळणार आहे? नारपारच्या संदर्भामधलं जी योजना आहे ती परिपूर्णपणे झाल्यानंतर, आणि मग त्या योजनेच्या आधारावर आपल्याला जलची परवानगी मिळाली आहे. आणि त्या परवानगीच्या माध्यमातून स्वतः उमा भारती मॅडम इथे आल्यात. त्यांनी आल्यानंतर इथे पूर्ण सर्वे केला. मंत्री इथं येणं, हेलिकॉप्टरने येणं म्हणजे त्यांचं फिरणं होत नाही. तुम्ही गावात जरी आला, मतदारसंघात जरी तुम्ही फिरला दादा, तुम्ही तुमच्या गावात फिरतात, तुमच्या गावात तुम्ही लोकप्रतिनिधित्व केलं, परंतु तुमच्या गावात सुद्धा समस्या अपूर्ण आहेत. कुठलाही लोकप्रतिनिधी 100% समस्या पूर्ण करू शकत नाही, परंतु समस्यांना पाठपुरावा करणे, प्रयत्न करणे आणि त्या घडवून आणणे यात खूप मोठं महत्त्व असतं. आणि हे युती शासनाच्या कार्यकाळात झालं आणि युती शासनच बलून बंधारे 100% करणार आणि करणार. धन्यवाद. आखाडा विधानसभेचा आवाज जनतेचा या कार्यक्रमात नुकतेच या बांबरूड गणाचे पंचायत समितीचे सदस्य आणि विरोधी पक्ष गटनेता ललित वाघ यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. तसेच या परिसरातील जिल्हा परिषदेचे जे विद्यमान सदस्य आहेत
पदमसिंग पाटील यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे। त्यानंतर ज्यांनी या मतदारसंघामध्ये अपक्ष राहून ज्यांनी हवा एक प्रकारे निर्माण केलेले आहे त्यांचेही प्रतिनिधी दिलीप खैरनार यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे। मी त्यांचे या PBC मातृभूमीच्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम स्वागत करतो। ठिकाणी गटनेता आणि पंचायत समितीचे सदस्य ललित वाघ या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जाणून घेऊया नेमका आमदारांच्या या गटामध्ये झालेले कामं आणि प्रामुख्याने कोणत्या समस्या आजही जसे थे आहेत हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। मला सर्वप्रथम जे इथे पदाधिकारी उपस्थित आहेत त्याला एक प्रश्न असा विचारायचा आहे की या 2 वर्षामध्ये पंचायत समितीच्या सुमारे 500 सिंचन विहिरी मंजूर झाल्या। आमचे जे सहकारी आहेत बंसीबाबू आमच्यासोबत आहेत, तत्कालीन सभापती सुभाष मुंडेजी होते, आम्ही होतो। आम्ही 500 विहिरी मंजूर केल्या सिंचन विहिरी। त्यापैकी आमदारांनी पत्र दिलं की ह्या विहिरी करण्यात येऊ नये म्हणून फक्त 200 विहिरी मंजूर 200 विहिरींना प्रमाण आणि वर्क ऑर्डर मिळाली। 300 विहिरीचे जे लाभार्थी आहेत ते फक्त आणि फक्त आमदारांमुळे तात्काळले। ही गोष्ट खरी आहे की नाही हे स्पष्टीकरण मला यांनी द्यावं। यांचा स्पष्ट आरोप आहे की या परिसरात पुरावा आहे असं त्यांनी सांगितलं आहे, परंतु याचं उत्तर घेण्याआधी आपण या जिल्हा परिषद गटाचे जे सदस्य विद्यमान सदस्य आहेत पदमसिंग पाटील आपण नेमकं त्यांच्याकडनं जाणून घेऊया की मागील 5 वर्षाच्या कार्यकाळात आमदारांच्या या गटामध्ये नेमकं कोणते विकास कामं प्रामुख्याने झालेत। आमच्या नांद्रा गावाला माझ्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती, पशुवैद्यकीय दवाखाना दुरुस्ती 5 लाख, परत बंधारे झालेले आहेत। दुसरा विषय आता ज्यांनी ललित भाऊंनी जो विषय सांगितला आमदारांनी पत्र दिल्यामुळे विहिरी रोग थांबलेले आहेत बुवा, तसा काही प्रकार नाही। जो नियमाच्या बाहेर यांनी BDOंना दादागिरी म्हणा किंवा दबाव म्हणा ह्या पोटी जास्त वर्क ऑर्डर करून घेतलेल्या होत्या, त्याच्यामुळे वरतूनच शिवूंनी ऑर्डर दिल्यामुळे त्या कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत। नुकताच पंचायत समिती गणाचे आणि विरोधी पक्ष गटनेता पंचायत समितीचा ललित वाघ यांनी जो आरोप केलेला आहे जवाहर विहिरींचा, यासाठी सभापती नेमकं या ठिकाणी उपस्थित आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून। मी जवाहर विहिरींच्या संदर्भात सांगू इच्छितो, आमदार साहेबांनी खरोखर तक्रार केलेली आहे, परंतु विकास साधत असताना मागच्या काळात भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती नसल्यानं आमचा भारतीय जनता पार्टी व शिवसेना म्हणून खूप मोठा संघर्ष इथं होता। आणि त्या संघर्षा काळात जी 3 पहियाची भारतीय जनता पार्टी आहे ही केवळ 16 पहियाची भारतीय जनता पार्टी झाली हे कोणाला न कळता तिथे भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाली आणि त्याची जिव्हारी लागली। म्हणून त्या काळात शिवसेनेनं हा गोंधळ आमच्या विरुद्ध केला होता की इथलं कुठलेही विकास कामं व्हायला नको। आमदार साहेबांनी त्या पद्धतीत दबाव पण आणलेला होता, याबद्दल दुमत नाही, परंतु नुसत्या फक्त आमदार साहेबांच्या तक्रारीवरूनच या गोष्टी झाल्या नाहीत किंवा थांबल्या नाहीत। सिंचन विहिरी प्रत्येकाला दिल्या गेल्या पाहिजे, प्रत्येक गावामध्ये दिल्या गेल्या पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही। आणि जसं बापूंनी सांगितलं की बुवा यांनी दबावाखाली दादागिरी करून हे मंजूर करून घेतल्या। बापू आपण युतीत आहोत, मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण युतीत नव्हतो तेव्हा तुमची दादागिरी आम्ही पाहिली आहे, आमची काय कार्यपद्धती आहे ही तुम्ही पण पाहिली आहे। पण त्या कार्यपद्धतीच्या माध्यमातून माझ्यावर त्या विहिरीच्या संदर्भातलं एक पत्र माझ्यावर इथं आहे आता BDO साहेबांच्याच संदर्भातलं की दादागिरी करून केले आहेत की कोणी केलेले आहेत। आणि त्या माध्यमात ग्रामस्थ आकतवाडे यांची सुद्धा तक्रार आहे दिनांक 21 तारखेला। परत महाराष्ट्र शासनाचा नियम होता त्या 17 डिसेंबरच्या ज्या नियमानुसार तोही एक मुद्दा आहे, त्याच्यात आहे सचिव साहेब रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांचा सुद्धा एक त्याच्यात मुद्दा आलेला आहे। परत वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण या माध्यमातून सुद्धा जेव्हा सर्वेक्षण करण्यात आलं त्या माध्यमातून या विहिरींकरता काय अडचणी निर्माण झाल्या तो एक मोठा प्रश्न उपस्थित आला। आमदार साहेबांनी सुद्धा त्याच्यात तक्रार केलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला काय कार्यालयीन पत्र व्यवहार झालेला आहे तो सुद्धा आज माझ्याजवळ इथं उपस्थित आहे। मी सांगू इच्छितो प्रत्येकाला विहीर मिळाली पाहिजे, प्रत्येकाला रोजगार हमी योजनेतून काम मिळालं पाहिजे ही प्रत्येक गावाची प्रत्येक ग्रामस्थाची अपेक्षा असते। परंतु आपल्या गावात जर 100 मजूर असतील, तुमच्या जॉब कार्डवर तुमच्या ग्रामपंचायतीने मजूर नोंदलेले असतील आणि 100 मजूर नोंदल्यानंतर त्या गावात जर मागणी 200 लोकांची असेल तर ती 200 लोकांची मागणी मंजूर होऊ शकत नाही। ज्या 100 लोकांना गरजू लोकांना त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे किंवा त्या माध्यमातून काम केलं पाहिजे तर तितक्याच लोकांना लाभ मिळू शकतो। त्याच्यानंतर भूजलच्या माध्यमातून क्रिटिकल सेमी क्रिटिकल या माध्यमातून सुद्धा या विहिरींना अडचण निर्माण झालेला आहे आणि येणाऱ्या काळात तो विषय आपला दूर होणार आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, भगवंताच्या कृपेने आपल्याला यावर्षी म्हणजे मागील 4 वर्षात जो पाऊस झाला नाही तो या वर्षात झाला। हा 2 वर्षाचा बॅकलॉग या निसर्गानं या पावसानं भरून काढला आहे। त्यामुळे मला नाही वाटत की आता शेतकरी त्याच्यात असमाधानी असतील आणि ज्या रोजगार हमी योजनेचे कामं असतील ते 100% आम्ही पूर्तता करू। धन्यवाद। या ठिकाणी अपक्ष उमेदवार
हे प्रथमच उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी जी रंगत भरलेली आहे अमोल शिंदे यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. नेमकं तुम्ही कोणता जाहीरनामा घेऊन या विधानसभेच्या मैदानात उतरलेले आहेत? आम्हाला परिवर्तन पाहिजे, लोकांनाही परिवर्तन पाहिजे आणि जे आहे लोकांची एक अपेक्षा आहे बा तरुण पिढी तरुण माणूस आहे यांचे काम वगैरे चांगले आहे त्याच्यामुळे ते लोकांच्या मनात आहे पण नवीन परिवर्तन पाहिजे नाही माणसाला आपण निवडून आलं पाहिजे. या ठिकाणी आरोप जे झाले होते पंचायत समितीच्या सभापतींवर त्यांनी जे सांगितलं यांच्यावर नितीन तावडे यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आरोप आमदारांवर झालेले आहेत, सभापतींवर नाही, हे आधी जाणून घ्या. त्यांनी काम केलंय असं आमचं म्हणणं आहे. आता बनसे बापूंनी सांगितलं की विकास कामामध्ये अडथळा आणण्याचं काम आमदारांच्या माध्यमातून झालेलं आहे. आता ते मित्र पक्षात आहे, मग त्यांना सुद्धा म्हणणं याचा अर्थ असा की कुणी चांगलं काम करत असेल त्याला अडथळा आणण्याचं काम आमदार साहेब करतात, हे यातून सिद्ध होतं. आता दादागिरी कोणी कोणावर केली हे पण स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे यांची युती कशी आहे ही आता सगळ्या जनतेला कळालेलं आहे. आणि एक जो विषय आहे तो पूर्ण तालुक्याने पाहिला आहे. मी बनसे बापूंचे आता सर्वांकडून जाहीर काय म्हणतो ते अभिनंदन करतो. आम्ही विरोधात असल्यामुळे आम्ही टंचाई कामी तर काही मदत करू शकलो नाही, आम्ही आमच्या पद्धतीने पाठपुरावा केला. परंतु तालुक्यात एक नंबरची मिटिंग बोलवली असेल तर ती पंचायत समितीच्या माध्यमातून बापूंनी बोलवली आणि त्या मिटिंगमध्ये येऊन या लोकांनी हल्ला केला बापूंवर आणि आमच्यावर. याच्यावर त्यांची काय प्रतिक्रिया हे सुद्धा त्यांना विचारा. तुम्ही काय सांगाल? तुम्ही नेमका तुमच्यावर आरोप होत आहेत? बिलकुल आरोप होते ते सत्य आहेत असं म्हणणं आहे. परंतु आमच्या आमदार साहेबांनी प्रांत साहेबांनी जी मीटिंग आधी कॉल केलेली होती आणि तदनंतर सभापती साहेबांनी कॉल केली असा त्यावेळेस संघर्ष निर्माण झाला आणि तो गैरसमजातून झाला. दोघांची युती जरी नसली तरी गैरसमजातून झाला आणि त्याच्यात जे ग्रामसेवक वगैरे यांच्यावर तणाव निर्माण झाला. त्यानंतर हे तिकडे गेले, पाठवण्यात आले की बा ग्रामसेवकांना इकडे आणा. त्याच संदर्भामध्ये थोडंसं यांचेही 2 लोक सेनेचेही 2 लोक समजा किंवा भाजपवाल्यांनी तिथं अडून पाहिलं असेल, परंतु त्याच्यानंतर त्याचं निवारण झालेलं आहे. त्यामुळे आज तो विषय काही राहिलेला नाही. आमची युती आहे, राहणार आणि अबाध्य राहणार. सभापतींचा असा आरोप आहे की या ठिकाणी माझा काही एक विषय नव्हता परंतु आमदारांनी या ठिकाणी जवाहरवीरींच्या आळकाठी केलेली आहे. तुमचं काय मत आहे? तसा काही प्रकार नाही बरं का. आणि जो विषय ललित भाऊंनी आता घेतला की बुवा पाणी टंचाईच्या मीटिंगमध्ये सभापतींना जे काही वाद झाले त्या मीटिंगचे आप्पा अध्यक्ष असल्यामुळे आमदार प्रांत साहेब होते, तहसीलदार साहेब होते, तेव्हा आमचं जमत नसल्यामुळे ह्या लोकांनी ते घडवून आणलं. पण आता आमचा तसं काही गिरीश भाऊंच्या माध्यमातून विषय राहिलेला नाही आहे. जो काही आमच्या भानगडी होत्या तंटे होते सर्व खासदार विलक्षणापासून आम्ही एकमेकांचे संपवून टाकलेले. म्हणजे मग यांना मतलब की यार म्हणायचं का असा आमचा प्रश्न आहे. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशी काहीशी परिस्थिती या ठिकाणी आपण बघितली. आपण आता आम जनतेचे प्रश्न या गटातले नेमके समस्या काय आहेत आणि कुठल्या समस्या या ठिकाणी सुटल्या आहेत आपण जनतेचे प्रश्न आपण या ठिकाणी घेऊयात. पुढारी लोक एका ठिकाणी बसता आणि गावात भानगडी लावून देता. ते संध्याकाळी एका ठिकाणी येतात आणि गावात कशाला भानगडी करता? गावात भानगडी लावायच्या नाही ना. पदम बापूंना एक प्रश्न विचारायचा आहे. त्यांनी 700 कोटीचे विकास कामांचं जे बोर्ड लावलेलं आहे तर प्रस्तावित कामांचे जे बोर्ड लावलेले आहेत त्यांचंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात का असं मला म्हणायचं होतं. तुमचा प्रश्न आहे की तुम्ही जे बोर्ड लावलेले आहेत त्यांच्यावर त्यांची समाधानी नाही आहेत. तुम्ही काय सांगू शकाल? जे बोर्ड लागलेले आहेत ते सर्व कागदोपत्री बरोबर आहेत आणि बाकीचे कामं ई टेंडरमध्ये अडकलेले आहेत. बाकीचे कामं टेंडर झालेले आहेत पण आचारसंहितामुळे आपण ते कामं सुरू करू शकत नाही आहे म्हणून ते कामं थांबलेले आहेत. पण जेही बोर्डावर कामं आहेत ते सर्व 100% बरोबर आहेत, याच्यात काही शंका नाही. जिल्हा परिषदेच्या गटामध्ये प्रामुख्याने कोणत्या समस्या आतापर्यंत सुटलेल्या आहेत किंवा येणाऱ्या आमदाराकडून तुमच्या काय अपेक्षा राहणार आहेत थोडक्यात सांगा. या गटामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहत असतो की आजी आणि माजी आमदारांचं प्राबल्य कायम असलेलं आहे. स्वर्गवती KM बापू असू द्या, स्वर्गवासी ओंकाराप्पा वाघ असू द्या, परिवर्तन करून अल्टीपल्टी राजकारण या गटाने बघितलेलं आहे. आणि अशा ज्या गटामध्ये ज्यावेळेस आज आपण पाहत आहोत की तिरंगी लढतच्या ऐवजी आज वंचित आघाडीने जी उडी घेतलेली आहे त्यामुळे विकासाचा मुद्दा हा नाऱ्या मोऱ्या रस्त्यांपुरता मर्यादित राहत आहे. आणि खरा जो अजून विकास आहे, जे विजन आहे, केंद्र शासनावर असू द्या, राज्य शासनावर असू द्या, जे मुद्दे आहेत आजही सुशोषित बेरोजगारी आहे, महिलांवरील अत्याचार आहेत, त्याचबरोबर आज आपण पाहतो की आम आदमी ज्या गोष्टी प्रत्येक गोष्टीतनं सांगू इच्छितो त्या गोष्टींवर आज कोणी बोलायला तयार नाही. प्रत्येकाने आज आपलं विजन स्पष्ट केलं गेलं पाहिजे. आरोप प्रत्यारोप होत असणार आहेत, निवडणूक येणार आहेत
आमदार येणार आहेत जाणार आहेत, परंतु प्रत्येकाने आपलं विजन काय आहे पुढचं ते स्पष्ट करावं आणि पक्षाची आपली भूमिका स्पष्ट करावी. आज आपण पाहत आहोत की पगारी वाढल्या असतील संजय गांधी निराधार योजनामधनं, पण आजही आपण पाहत आहोत की बेरोजगारी कंपन्या बंद पडत आहेत असं व्हॉट्सअपला प्रत्येकजण बघत आहे. तर विकासात्मक विजन काय आहे ते आपल्या पक्षांनी आणि विरोधी पक्षांनी मांडावं ही मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. या गटामध्ये नेमका कोणते विकास झालेले आहेत आणि आमदारांनी नेमकी प्रमुख समस्या कोणती सोडली आहे? आमदार साहेबांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाहत असाल तर आपण आज पाहत आहोत की ज्या शासकीय योजना असेल त्यांचा पाठपुरावा आमदार साहेबांनी स्थानिक लेवलवर ज्या ज्या ठिकाणी अधिकारी पदाधिकारी असतील त्या ठिकाणी त्यांनी कुठे आडकाठी केलेली आहे असं आम्हाला दिसत नाही. कारण की गावाच्या दृष्टिकोनातून पाहत आहोत की संजय गांधी निराधारचे जे पण प्रकरण असतील ते निकाली काढण्यासाठी हा कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या याचा आहे अशी भूमिका आमदार साहेबांनी ठेवली नसेल. बाकी रस्त्या नाल्या मोऱ्या हे विजन जे आहे ते प्रस्तावित आहे आणि ते येणाऱ्या टायमामध्ये प्रत्येक जण आपलं विजन सांगणार आहे. त्यानुसार ते प्रत्येक जण ज्यांनी घेतलेलं आहे, पदम बापू असतील जिल्हा परिषदचे पंचायत समिती सभापती असतील, ते त्यांच्या पद्धतीने ते विकासात्मक धोरण ठरवणार आहे. तर माझी अपेक्षा अशी आहे की त्यांनी विकासात्मक धोरणाबरोबर आपला राष्ट्रीय अजेंडा राज्यस्तरीय अजेंडा स्पष्ट प्रत्येक उमेदवारांनी करावा, जेणेकरून स्थानिक लेवलचा जो मतदाता आहे त्यांना आपलं ते विजन समजेल. येणाऱ्या आमदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? कोणत्या समस्या नेमका या गटाच्या सुटल्या पाहिजे? या येणाऱ्या आमदारांकडून आज आपण पाहत आहोत की भाऊवनवरून शेतशिवार थोडे थोडे होत आहेत. एकरवाले रस्ता नसल्यामुळे आज शेतीमध्ये भानगडी होत आहेत. तर शेतशिवार रस्ते सगळ्यात अगोदर प्रामुख्याने झाले पाहिजेत. जलयुक्त शिवाराच्या माध्यमामध्ये बंधारे खोल झालेले आहेत, पण सिमेंट बांध अजूनही प्रलंबित आहेत. आजही आपण पाहतो की यावर्षी पाण्याचा भरपूर प्रमाणात साठा असून सुद्धा ते अडवण्यात येत नाहीये. तरी आज आपल्या स्थानिक लेवलवर सिमेंट बंधारे आणि शेतशिवार रस्ते व्हावेत अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांचा नेमका या गटामध्ये किती प्रभाव आहे याविषयी कोणाला काही बोलायचं असेल तर ते या ठिकाणी बोलू इच्छिता. अमोल शिंदेचा या गटामध्ये नेमका किती प्रभाव आहे? या ठिकाणी जर माझ्या मताने मी सांगतो, बाकीच्या लोकांचा प्रभाव आहे की नाही हे मी सांगू शकत नाही. अमोल शिंदेचं नेतृत्व हे तडफदार आहे, तरुण आहे, होतकरू आहे. भविष्याच्या दृष्टीने अमोल शिंदे हाच खरा उमेदवार पाहिजे, निवडून यायला पाहिजे, ही माझी रास्त भूमिका आहे. मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. आमचे भावी कोणी आमदार येऊ कोणी बी येऊ, फक्त आमचे शिवरस्ते सर्व गटाचे झाले पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे. माझं नाव सुभाष बाबूलाल तावडे. ज्यावेळेस आमदार किशोरप्पा पाटील हे जन आशीर्वाद यात्रानिमित्त आपल्या पाचोरा तालुक्यात फिरले, त्या निमित्ताने त्यांनी प्रत्येक गावात विकासाच्या कामाचे बोर्डाचे आपले कामाचे उद्घाटन केले. तसे लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या समस्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले या पुढील वर्षासाठी संपूर्ण तालुक्यातले शिवरस्ते आम्ही करणार एवढं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. माझा पदम बापूंना प्रश्न आहे की त्यांनी जे बंधारे खोलीकरण केले किंवा दुरुस्ती केलेले आहे ते 4 बंधारे दुरुस्ती कोणते आहे ते आम्हाला सांगा. बस तुमच्या माध्यमातून या ठिकाणी 4 बंधारांचं खोलीकरण झालेलं आहे, परंतु ते कोणकोणते बंधारे असे खोलीकरण केलेले आहे असे तुमच्यावर आरोप आहे? माझ्या गाड्यात जे बंधारे झालेले आहेत म्हणजे मीनी केलेले ते ठेकेदाराने केलेले आहेत, पण जे यांचे आरोप आहेत बाबा खोलीकरण आहे त्याला खोलीकरण झालेलं नाही. यांनी केव्हाही साहेब लोकांशी चर्चा करून इस्टिमेट मागून जर त्या बंधाऱ्यांना खोलीकरण असेल तर तेव्हा आपण कुठलीही कारवाई करू शकतो असे आश्वासन मी यांना देतो. त्यांनी विचारलं की कोणकोणते नेमके बंधारे आहेत या ठिकाणी? बंधारे का? एक एक मिनटं. एक हायस्कूलच्या मागचा आहे, एक आसनखेडा रस्त्याचा आहे, 3रा बंधारा पहानजवळचा आहे तो वाल्याचा बंधारा जो येतो, आणि 4था बंधारा 4था नाही 3च आहेत आणि 3 मंजूर आहेत. आता त्या वर्क ऑर्डर मी पंढरी अण्णांकडे दिले जातात. बंधारे बांधले नाल्यांवरती, त्याचं रुंदीकरण केलं की खोलीकरण केलं? खोलीकरण नाहीच ना त्यांना, ते तर सांगितलं ना त्यांना मी. हां नाही, ते जे नाले खोलीकरण होते ते कृषी विभागातले होते. त्यांचं खोलीकरण प्रत्येक व्यवस्थित झालेलं आहे आणि सर्व कामं चांगले झालेले आहेत. इस्टिमेट प्रमाणेच आहेत सर्व. जे बी कामं झालेले आहेत ती इस्टिमेट प्रमाणे आहेत. तुम्हाला तशी काही अपेक्षा असेल नाही, अशोकवाल्यांचा काही विषय येत नाही या कामांशी, अशोकवाल्यांचा काही विषय नाही. ठिकाणी नेमकं आपण प्रश्न आणि उत्तर जाणून घेतले आहेत. PBC मातृभूमीच्या नजरेतून या ठिकाणी या गटामध्ये प्रामुख्याने आमदारांनी जे प्रश्न सोडले असतील ते विजेची समस्या असेल किंवा मुख्य रस्ते असतील, मात्र ज्या समस्या अजूनही आहेत या ठिकाणी या गटामध्ये मायजी आणि हनुमानखेडा या ठिकाणी गिरणा नदी आहे, या गिरणा नदीवर पूल व्हायला पाहिजे. तसेच दुसरी एक प्रामुख्याने या गटाची समस्या आहे की शेतशिवाराचे रस्ते, हे शेतशिवाराचे रस्तेसुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी आपण बघितलं की ते प्रश्न या ठिकाणी पुढे आलेले. शेतशिवाराच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित झाला
माझी सर्व ग्रामस्थांना शेतकऱ्यांना विनंती आहे की तुमचे शेत शिवार रस्ते हे करण्याचं सगळ्यात प्रामुख्यानं पहिलं कर्तव्य किंवा पहिलं प्रामुख्यानं जर प्राधान्य असेल तर तुमचं शेतकऱ्यांचं आहे. एका जर शेत रस्त्यावर जर 20, 22, 10 शेतकरी असतील परंतु त्याच्यात एका शेतकऱ्याने जरी अडथळा आणला तर तो शेत रस्ता पडीत पडतो किंवा तो थांबून जातो, त्याचा विकास होऊ शकत नाही. रोजगार हमी योजनेअंतर्गत त्या शेत रस्त्यांची कामे जोरात आणि जास्ती प्रमाणात आपल्याला करता येऊ शकतात. आपल्याकडे तसा निधीसुद्धा उपलब्ध आहे, परंतु गावागावातले वाद, भाऊबंदकीचे वाद आणि त्या शेतरस्त्याच्या शेतकऱ्यांचे वाद, माझा बांध इकडे सरकतो, माझ्या शेताचं झाड तोडू नका, माझ्या शेतात जाऊ नका. माझी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल की आपण जर सर्व एक ठिकाणी बसलो, आपल्या क्षेत्रात तुमचे काय भाऊबंदकीचे वाद असतील, तुमच्या घराचे वाद असतील ते बाजूला सारून तुम्ही तुमच्या शेतरस्त्यासाठी जर तुम्ही एकोपाने एका ठिकाणी बसत असाल आणि रोजगार हमीच्या योजनेअंतर्गत ते रस्ते जर करत असाल तर तुम्हाला येणाऱ्या वर्षभराच्या कार्यकाळात तुमचे सगळे शेतरस्ते शिवार रस्ते करण्याची जबाबदारी पंचायत समितीमधून आमची राहील. आम्ही ते 100% प्रयत्न करू आणि तुमचे शेतरस्ते पूर्ण करू. या ठिकाणी या गटामध्ये प्रामुख्याने सिंचनाच्या ज्या काही समस्या असतील याविषयी तुम्ही काय सांगाल? सिंचनाच्या अनेक समस्या आहेत. खरं म्हणजे बोहळा प्रकल्प झाल्यानंतर या बोहळा प्रकल्पाचं पाणी फक्त 2दा या शिवाराला मिळालेलं आहे. आज त्या चाऱ्यासुद्धा बुजल्या गेलेल्या आहेत. त्या चाऱ्या व्यवस्थित करून यावर्षी बोहळाला चांगलं पाणी आलेलं ते मिळालं पाहिजे. उतावळीचं पाणी जर बोहळामध्ये पडलं तर 12ही महिने म्हणजे 2 वेळा दुबार पीक आपल्या शेतकऱ्यांना घेता येईल. आणि आता यांनी शेत शिवार रस्त्यांबद्दल म्हटलं, परंतु महसूल विभागामध्ये कायदा आहे. दरवर्षी महसूलचे जे अधिकारी आहेत त्यांनी गावोगावात जाऊन बैठका घेतल्या पाहिजे. आमदारांनी त्यांना सूचना केल्या पाहिजे की बा शेत शिवारांच्या रस्त्यांसाठी शेतकऱ्यांच्या बैठका घ्या आणि शेत शिवार रस्ते मोकळे करू द्या. वास्तविक त्यासाठी कायदा केलेला आहे. एवढंच नव्हे तर रोजगार हमी व्यतिरिक्त सुद्धा आमदार निधीच्या माध्यमातून सुद्धा शेत शिवार रस्ते हे करता येतात. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, अलीकडच्या काळामध्ये शासन निर्णयसुद्धा झालेला आहे तसा की आमदारांना पुन्हा शेत शिवार रस्त्यांसाठी अतिरिक्त निधी देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. परंतु त्या निधीचा उपयोग या मतदारसंघामध्ये होताना दिसत नाही. खरं म्हणजे या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आमदारांनी वेळ काढला पाहिजे, पण तो त्यांच्याकडे वेळच नाही आहे. त्यांनी या तहसील महसूलच्या समन्वय समितीच्या बैठका घेतल्या पाहिजे. समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सगळा आराखडा तयार होतो. हा आराखडा समन्वय समितीच्या बैठकीत तयार होतो, परंतु तो समन्वय समितीची बैठक होत नाही. बापूंनी आता सांगितलं बनशी बापूंनी की रोजगार हमीच्या माध्यमातून आम्ही रस्ते करू, परंतु मी आम्हाला कितीतरी कृती आराखड्यामध्ये रस्ते दाखवू शकतो की कृती आराखड्यामध्ये त्याचा समावेश आहे. परंतु यांचे गट विकास अधिकारी त्याला प्रशासकीय मान्यताच द्यायला तयार नाहीत. प्रत्येक वेळेला सांगतात की बाबा मजुरांची उपलब्धता नाही. ग्रामपंचायतीने मागणी केल्यानंतर त्यांनी प्रशासकीय मान्यता देणं आधी कर्तव्य आहे, त्याचे वर्क ऑर्डर देणं कर्तव्य, परंतु एकीकडे कृती आराखडे तयार करायचे आणि दुसरीकडे त्याला प्रशासकीय मान्यता किंवा वर्क ऑर्डर द्यायची नाही. याचाच अर्थ काय? म्हणजे बाप जीव गोला माय मारते आणि बाप जीव घाले ना, अशी ही परिस्थिती आहे. म्हणजे याचाच अर्थ असा की शासनाकडे निधी नाही असं खाजगीमध्ये सांगतात आहे किंवा आम्हाला वरतूनच तशा सूचना आहेत. मग या योजनेचा अर्थ काय? एक जो प्रश्न आहे तो पीक विम्यासंदर्भातला आहे की आपण जेव्हा पीक विमा घेतो, जर आपण नॅशनलाइज बँकेकडनं कर्ज जर घेतलं असेल तर आपल्याकडनं सक्तीने हप्ता कापला जातो आणि आपल्याला त्याची भरपाई मिळते. परंतु दुर्दैव असं आहे आपल्या तालुक्याचं की आपल्या जिल्ह्याचे जी JDCC बँक आहे तर आपले आमदार तिथे व्हाईस चेअरमन आहेत, परंतु बहुतांश गावांमध्ये आजही अशी परिस्थिती आहे की सोसायटीने म्हणजे पहिला जो हप्ता जो सोसायटीने कापलेला आहे शेतकऱ्यांचा, तर दुसरा हप्ता शासनानं न भरल्यामुळे तसेच जिल्हा बँकेने जी दिरंगाई केलेली आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी जे आहेत आपल्या तालुक्यातील किंवा आपल्या गटातील हे सगळ्या या पीक विम्याच्या पैशांपासून वंचित राहिलेले आहेत. आणि सगळ्यात मोठा जो प्रश्न असेल की पीक विमा किंवा नुकसान भरपाई शेतीमालाची जी कळते ती नांद्रे इथे आपल्याकडे जे हवामानचं यंत्र आहे ते यंत्र मामक जसंच तसं आहे. 5 वर्षामध्ये 5 वेळा पत्र देऊन सुद्धा यांच्याकडनं एक हवामानाचं यंत्र बसलं नाही तर ते शेतकऱ्यांची काय कामं करतील असा फार मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी मी विरोधी पक्षनेता नितीन तावडे यांना एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करू इच्छितो आणि त्या या प्रश्नाचं आमदारांना काय सांगू इच्छिता आपण या ठिकाणी जाणून घेऊया. या परिसरामध्ये या गिरणा काठाच्या बाजूला काही गावे बसलेली होती, मात्र कालांतराने त्यांचं पुनर्वसन त्या गावांचं झालेलं आहे, परंतु अजूनही बरेचसे गावं ते बसत्तामध्ये यासाठी तुम्ही काय सांगाल आमदार? अत्यंत योग्य प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आता स्वर्गवासी तातासाहेब आरो पाटील आमदार झाल्यापासून तर मधल्या काळात आता किशोरप्पा आमदार झाल्यानंतर पण प्रत्येक निवडणुकीत त्यांनी असे आश्वासन दिलेलं आहे की पाचोऱ्यातलं सिंधी नुसतं ग्रामीण भागातलाच विषय नाही, पाचोऱ्यातला सिंधी कॅम्प असेल जिथे रावणदहन होतो त्याच्या समोरचा भाग असेल, मग इथे कुरंगी असेल, दहीगाव असेल, मायजी असेल, ही गावांना सत्ता ब प्रकार आहे. या सत्ता ब प्रकारामुळे या शेतकऱ्यांना किंवा या इथल्या रहिवाशांना कुठल्याही बँकेचं कर्ज मिळत नाही. म्हणजे त्यांना ती प्रॉपर्टी गहाण ठेवता येत नाही किंवा कोर्टामध्ये जामीन करायचा असेल तर ती प्रॉपर्टी जामीनदार म्हणून पण चालत नाही. म्हणजे त्यांची पत त्यामुळे तयार
होत नाही, परंतु प्रत्येक निवडणुकीत सत्ता ब प्रकार काढण्याचं आश्वासन आमदारांमार्फत दिलं जातं, मात्र अजूनही ते पूर्ण करण्यात आलेलं नाही. गेल्या 5 वर्षापासून या केंद्रातही यांचं सरकार आहे, राज्यातही यांचं सरकार आहे, पण या दृष्टीने आमदार म्हणून त्यांनी कोणताच प्रयत्न केला नाही. याउलट एकीकडे गुरुमुख जगवानी जे विधान परिषदेचे आमदार होते, त्यांनी सिंधी समाजाला या देशामध्ये ते निर्वासित म्हणून ज्या शासनाने यांना ज्या जागा दिलेल्या होत्या त्यासुद्धा सत्ता प्रकाराच्या होत्या, मात्र त्या सिंधी समाजाच्या जागा ह्या त्यांच्यावर लावून देण्यासाठी निर्णय घेण्यात आला. मग ह्या इतर आपल्या बहुजन समाजाच्या लोकांच्या जागा लावण्याचा निर्णय का घेण्यात आला नाही, हा माझा त्यांना प्रश्न आहे. निर्णय का घेण्यात आलेला नाही असा त्यांनी आरोप केलेला आहे. हा खूप मुख्य प्रश्न आहे या गटातला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, शेतकऱ्यांना खरेदी विक्रीसाठी खूप अडचणी निर्माण होतात, त्यामुळे या बस सत्ता प्रकरणामध्ये तुम्ही काय सांगू इच्छिता? बस सत्ता प्रकरणाबाबतीत आमदार साहेबांनी तिथं पाठपुरावे केलेले आहेत, त्या संदर्भात त्यांची चर्चा चालू आहे आणि मागणी केलेली आहे त्यांनी. आता ते शासनाचे जे निर्णय असतील त्यावर शेवटी ते डिपेंड असतं आणि आमदार साहेब हे प्रयत्न वेळोवेळी करतायत. काय सांगाल तुम्ही? ते दुसरा विषय मला फक्त दादांना एक विचारायचं आहे. माय जिल्हा भाऊ आमदार असताना समाज मंदिर दिलेलं आहे, तर त्याचं अजून बिल निघालं नाही का भाऊ? अजून समाज मंदिर दिलेलं आहे, हो, त्याचं बिल निघालं नाही, काम अजून अपूर्णच आहे ते काम. काय म्हणता तुमचे आमदार जर या या विधानसभेच्या याच्यामध्ये निवडून आले तर नेमकं तुमच्या या गटामध्ये काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं? ते लोकांचे जेवढ्या अपेक्षा आहे तेवढं आम्ही पूर्ण करू आणि 100% पूर्ण करू. आमच्या भाऊंनी सांगितलं ते सगळं, तुम्हाला जे लागेल ते मी देईन, जे मी आल्यावर तुमचे जेवढ्या अपेक्षा मी सोडायला तयार आहे आणि ते होणार आहे, 100% होणार आहे. वंचितचे या ठिकाणी प्रवक्ते आहेत, नेमकी त्यांची काय भूमिका या ठिकाणी राहणार आहे आपण त्यांच्याकडनं थोडी जाणून घेऊया. वंचितचं जे आहे ते बाळा जातीचं आहे, सगळे समाज सगळे घेतलेले आहेत वंचितमध्ये, त्यामुळे वंचितला सगळे लोक सहकार्य करत आहेत. गावाला प्रत्येक गावामध्ये चांगला प्रोत्साहन भेटतो आहे आणि पूर्ण तयारीमध्ये लागलेले वंचित. 12 बलुतेदारांचा हा पक्ष आहे आणि संपूर्ण कामाला लागलेले आहेत असे वंचितचे प्रवक्ते यांनी सांगितलं. आता आपल्या या ठिकाणी काही नागरिक या ठिकाणी आहेत, आम जनता, आपण त्यांचे काही प्रश्न घेऊया. माझं नाव विश्वनाथ लोटन पाटील, मी एक साधारण शेतकरी आहे. आपल्या तालुक्यामध्ये भरपूर मोठं नुकसान झालेलं आहे. का? आमदार आणि सभापती यांच्या भांडणामुळे एवढं मोठं नुकसान झालं आहे. बऱ्याच लोकांनी 3 रुपये शकराने पैसे काढून विहिरी खोदलेलं आहे, त्यांना आजपर्यंत पेमेंट मिळालं नाही. दुसरी गोष्ट, गोटा शेड बाकीच्या तालुक्यामध्ये लागले अर्ज केल्यापर्यंत 1 महिन्यामध्ये गोटा शेड मिळतं. आपल्या तालुक्यामध्ये बऱ्याच लोकांना अजून गोटा शेड मिळालं नाही. का? आम जनता आमदार सभापती यांच्या पाठीमागे आहे आणि हे फुकट जनतेच्या जीवावर उठलेले आमदार आणि सभापती लोक आहे. तर माझं एक विनंती आहे, यांना आधी धडा शिकायला पाहिजे की हे असे भांडण करताना नुकसान कोणी झालं, आपलं सर्व शेतकऱ्यांचं झालं आहे. आजपर्यंत बऱ्याच लोकांनी विहिरी खोदल्या, 1-1 लाख रुपये 3 रुपये शकराचे काढून त्यांना अजून पेमेंट मिळत नाही आहे. 1-1 वर्ष झालं, एका वर्षाचं व्याज होतं 36,000 रुपये. सर्वसाधारण माणसाला सांगा 1-2 एकरमध्ये किती येणार? या दोघांच्या भांडणापायी आम जनतेने यांना धडा शिकवायलाच पाहिजे, एवढी माझी एक नम्राची विनंती आहे. त्यांचा आरोप आहे की जे जवार विहिरी दिल्या गेलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा अजून पेमेंट निघालेलं नाही आहे. जनतेने, आम शेतकऱ्यांनी व्याजाचे पैसे काढलेले आहेत आणि ते विहिरीचं काम केलेलं आहे. याच्यावर तुम्ही काय सांगाल? त्यांचा प्रश्न बरोबर आहे, परंतु विषय असा आहे की तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या जर विहिरीचा तुमचा कृती आराखडा असेल, तुमची विहीर मंजूर असेल, परंतु तुम्ही जर तुमची मागणीच नाही इथं पाठवली आमच्या पंचायत समितीकडे, आमच्याकडे मस्टरच पाठवलं नाही, तर आम्ही तुमचं पेमेंट अदा करणार कसं काय? शेतकऱ्याची एक मानसिकता झालेली आहे की मला प्रशासकीय मान्यता मिळाली म्हणजे माझी विहीर मंजूर झाली, परंतु त्यानंतरच्या खूप काही गोष्टी, त्या नंतरच्या खूप काही प्रोसिजर आहेत. तुमची विहीर मंजूर झाल्यानंतर तुमच्याकडे जिओ टॅगिंग होती, तुमची जिओ टॅगिंग झाल्यानंतर वेळोवेळी तिथला जो आमचा रोजगार सेवक असेल तुमच्या गावात नेमलेला, तो रोजगार सेवक त्या गावावर जाऊन त्या कामाची माहिती घेतो आणि त्या माहिती गेल्यानंतर आमच्याकडे त्या मस्टर रूपी तुमची मागणी करतो पैशांची, आणि ज्यांची मस्टर मागणी झालेली आहे त्यांचे पैशांची 100% पूर्तता पंचायत समितीच्या माध्यमातून केलेली आहे. मात्र गोटा शेडचा जो प्रश्न आहे त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? गोटा शेडच्या माध्यमातून मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, रोजगार हमीच्या योजना अंतर्गत तुमच्या ग्रामपंचायतीमधून तुमच्या कृती आराखड्यातून जे नाव आमच्याकडे आलेलं असतं त्या कृती आराखड्यातल्या नावांना त्यांना आम्ही मंजुरी दिलेली असते. परंतु तुमच्या ग्रामपंचायतीने जर 10 नावं आमच्याकडे पाठवले, परंतु तुमच्या जे अधिकृत रोजगार आहेत किंवा तुम्हाला ज्यांची मागणी आहे त्या मागणीनुसार तुमच्या गावात जर 100च मजूर असतील आणि तुमची मागणी जर 200 मजुरांची असेल तर ती पूर्तता करू शकत नाही. त्या अंतराने आपल्या जर तुमच्या समजा गावातून एखाद्या गावाचं उदाहरण दिलं, 10 लोकांची आमच्याकडे मागणी आली तर त्याच्यापैकी 5, 3, 4 जे प्राधान्य दिलेले असतात त्या प्राधान्यानुसार त्यांना मंजुरी मिळते आणि त्या कामांना वर्क ऑर्डर दिली जाते.
संगनमताने हा कार्यक्रम चालू आहे असं त्यांचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तुम्ही आमदारांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय सांगाल? ही संगनमतचा काही विषय नाही. आजपर्यंत आमचे भानगडी याचा वाट्यावरच होते असं त्यांचंच म्हणणं आहे. हो, आणि त्याच्यामुळे संगनमताचा विषय येतच नाही. जर संगनमताने राहिला असता तर तो बाकीचा प्रश्न सुटलाच नसता. आता विहिरींच्या बाबतीत जे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलंच आहे सगळं, त्यामुळे त्याबद्दल तर मी काही जास्त बोलू शकत नाही. आणि संगनमत हा विषय जो आहे तो फक्त ठराविक वेळेपुरता आता आमचा जमलेला आहे बुवा निवडणुकीचा, त्याच्यापुरता आहे असं लोकांचंच म्हणणं आहे. असं लोकांचंच म्हणणं आहे. असं येतोपर्यंत सांगतोय ना, जे सत्य आहे तेच सांगतोय असं लोकांचंच म्हणणं आहे. त्याच्यावर माझंही काही म्हणणं नाही आहे. संसार नीट चालू अशा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे. पुढे संसारामध्ये काही तुम्ही परत फारकतीचा कार्यक्रम काही करू नका बरं का, आणि लोकांनाही सुखाने राहू द्या. मी गणेश दशरथ पाटील या नांद्रा गावाचा रहिवासी व एक व्यावसायिक फोटोग्राफर आहे. ज्या वेळेस नांद्रा येथे आता मागे जनआशीर्वाद यात्रा आली होती आमदार साहेबांची, त्यावेळेस याच जागेवर आमदार साहेबांनी सांगितलं होतं वा लोकसभागृहासाठी आम्ही 15 लाख रुपये निधी देत आहोत. पण ज्या वेळेस इथे बोर्ड लावण्यात आलं तिथे फक्त 8 लाख दिलेले होते आणि आचारसंहितामध्ये ते बांधकाम आता सुरू करण्यात आलेलं आहे. आणि ती जागा जी आहे 8 लाखामध्ये जर सर्व इंजिनियर वगैरे सर्वांची टक्केवारी देऊन फक्त 4-5 लाखात ती जागा अशी आहे. त्या जागेवर आता मागे महिलांनी देखील तिथे आक्षेप घेतला होता. तिथे महिलांना संडास बसायला व्यवस्थित जागा नाही, तिथे लोक बांधकाम करताय आणि बाया उघड्यावर संडासला बसतात तिथे. त्या जागेवर समजा त्या जागेवर सभागृह झालं तर त्या जागेचा उपयोग जे पत्ते खेळणारे लोक आहेत ते सुद्धा जाणार नाही. अशा पद्धतीची जागा आहे. त्यांनी अगोदर तिथे महिलांची संडासची व्यवस्था करायला पाहिजे, तो परिसराची स्वच्छता करून. मला सांगा, या ठिकाणी तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की या ठिकाणी बोर्डावर जे आमदारांनी 15 लाखाचा आकडा दिलेला आहे, सोळा दिला होता, सॉरी, जो आकडा दिलेला आहे तो खोटा आहे असं तुमचं म्हणणं आहे का? हां, त्यांनी तेव्हा 16 लाख सांगितले होते आणि त्यामध्ये गोरगरीब गावात लग्नाची सुद्धा सोय होईल. त्यांनी वधूसाठी 1 रूम आणि वरसाठी 1 रूम काढण्यात येईल असं देखील सांगण्यात आलेलं होतं. धन्यवाद. या ठिकाणी त्यांचा असा आरोप आहे की ज्या ठिकाणी बोर्डावर तो आकडा दिला गेला तो खोटा आहे. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, खोटा बिटा नाही आहे. 8 लाखच नाही, नुसते 6 लाख सुद्धा त्याच्यावर आहेत. असे एकूण 14 लाख रुपये त्याच्यावर खर्च होणार आहे. 6 लाखाचं हे येऊन वर्क ऑर्डर आलेली आहे. 8 लाखाची ऑर्डर येते आणि काम सुरू झालेलं आहे. तिथं मटेरियल पडलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन हे भूमिपूजन आचारसंहितेच्या पहिले करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी नांद्रा गावचे सरपंच शिवाजी तावडे या ठिकाणी आहेत. आपण जाणून घेऊया त्यांचे प्रश्न नेमकं या ठिकाणी काय आहेत. जे नागरिकांनी प्रश्न विचारला सभामंडप केव्हा आहे, आपल्या इथं सभामंडप नसताना जीप मराठी शाळेत प्रत्येक कार्यक्रम होत होता. त्याकरता आम्ही आमदार साहेबांना साकडं घातलं. त्याच्यातून आमदार साहेबांनी आधी 8 लाखाचा सभामंडप दिला, त्याच्यानंतर अजून 6 लाखाचा दिला. तो आम्ही ते आधी पण नियोजित जागा होती, गावाला सर्वांना जोडून होती, तिथं सर्व कार्यक्रम होऊ शकता. त्या हिशोबाने आम्ही तिथं सभामंडपचं नियोजन केलेलं आहे. समजा त्यांनी आता जे बोर्डावर 8 लाखाची रक्कम दिलेली आहे, समजा आता जर आमदार 16 लाखाची, आता त्यांनी 8 लाख सांगितलेले बोर्डावर, ते सांगताय 14 लाख देणार आहेत. तर समजा आमदार आता जर पुढच्या वेळेस जर आता आमदार दुसरे झाले तर पुढच्या खर्च पूर्ण 14 लाख ते खर्च करणार आहेत का? आमदारांचा जर पुढे पराभव झाला आणि दिलेला जो शब्द आहे तो पाळणार का? नाही, ते मंजुरी मिळालेली, फक्त वर्क ऑर्डर राहिलेली आहे. मंजुरी ही दिलेली आहे, पुढचा नाही संबंध त्याच्यात. आत्ताच मंजुरी मिळालेली आहे, त्यामुळे पुढे 14 लाख देण्याचा काही विषयच येत नाही. आखाडा विधानसभेचा आवाज जनतेचा PBC मातृभूमी प्रस्तुत कार्यक्रम आपण आज पाचोरा बळगाव मतदारसंघात पाचोरा तालुक्यातील कुरंगी बांबरूळ गटात नांद्रा या गावी आलेलो आहोत. आपण अंतिम टप्प्याकडे आता या ठिकाणी जात आहोत. आपण प्रत्येक पक्षाचे प्रवक्ते या ठिकाणी आहेत, त्यांना या ठिकाणी आपण 2-2 मिनटं देणार आहोत आणि आपला कार्यक्रमाचा समारोप या ठिकाणी करणार आहोत. त्या अगोदर या ठिकाणी एक बाबा आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी प्रश्न घेऊया. मी रंगराव नामदेव पाटील आसनखेडा. मी किशोरप्पांनी 1.5 वर्षापूर्वी 2 शिक्षकांची मागणी केली होती. तर जेमतेम आता 4 महिन्यापासून 1 शिक्षक मिळाला. दुसरी परिस्थिती अशी की थंड पाण्याचं aqua मशीन जिथं बसवलेलं आहे ते अद्यापपर्यंत चालू झालेलं नाही. तिसरी परिस्थिती अशी आसनखेड्याची 3 महिन्यापर्यंत टँकरने पाणी आलेलं नाही आणि पाण्याचे जबरदस्त हाल ह्या आसनखेडे गावाच्या सरपंचाने सुद्धा देखले पाहिलेले नाही. या ठिकाणी पाण्याची टंचाई या ठिकाणी आसनखेडा ग्रामस्थ यांनी या ठिकाणी सांगितले. त्यांचं उत्तर आपण या गटाचे जीप सदस्य पदमसिंग पाटील यांच्याकडून जाणून घेऊया. आसनखेडा गावाची पाणी टंचाई आमदारांच्या कडून सुटलेली नाहीये असं त्यांचा तुमच्यावर आरोप आहे.
आसनखेडा गावाला पाणी टंचाईच नाही पहिली गोष्ट तर तिथं मग जिथं यांनी ग्रामपंचायतवाल्यांनी जिथं अक्वा बसवलेला आहे, हा काम ग्रामपंचायतवाल्यांचं असतं, त्यांनी जिथं बसवलं तिथं लाईटची व्यवस्था नाही, तर आम्ही त्या गोष्टीला आपण काय करणार? तिथं जर लाईटचीच व्यवस्था नाही ग्रामपंचायतने केलेली तर त्याला आम्ही काय करणार? त्या ठिकाणी लाईटची विजेची व्यवस्था नाही आहे, त्याच्यामुळे ते ॲक्वा सुरू झालेलं नाही आहे. काय म्हणते हे काम ग्रामपंचायतचं आहे बाबा, हे काम ग्रामपंचायतच करू शकतं. नाही मशीन तिथं मशीन बसवलं गेलेलं आहे, आपलं सर्व व्यवस्थित आहे, फक्त लाईट तिथं त्यांचे वाद असल्यामुळे ते एकमेकाला लाईट देत नाही. तिथं व्यवस्थित आहे. 2 शिक्षकांची जागा आहे. आता 4 महिन्यापासून फक्त 1 शिक्षक आलेला आहे. काय सांगा शिक्षकांविषयी? शिक्षकच कमी असल्यामुळे आता आपल्याला मार्च महिन्यापासून शिक्षक भरती होणार आहे, त्याच्यावर शिक्षक मिळणार आहेत. प्रत्येक गावी शिक्षकांची कमतरता आहे. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही गटनेता आहात, तुम्ही नेमका कोणत्या समस्याला या प्राधान्य देणार आहात? पण जिल्हा परिषद गटांमध्ये शिक्षणाचा, जिल्हा परिषद शाळांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. अतिशय शाळांची दुरावस्था झालेली आहे. त्या सर्व शाळांचं नियोजन योग्य पद्धतीने करण्याचं काम दिलीप भाऊंच्या माध्यमातून नक्की होणार. शिक्षणाच्या प्रश्नावर काय सांगा? मी राष्ट्रवादी काँग्रेसचं विधानसभा क्षेत्राध्यक्ष आहे. या नात्याने पाचोरा मतदारसंघामध्ये दिलीप भाऊ निवडून आल्यानंतर या ज्या रस्त्यांच्या ज्या समस्या आहेत या खऱ्या अर्थाने सोडवल्या जातील. आणि दुसरं एक आपल्याला अभिवचन देतो की हा एरंडोल तालुक्याला जोडणारा जो पूल आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे तो धुळ्यापर्यंतची ट्रॅफिक आपल्या इकडनं सुरू होणार आहे, त्यामुळे या गावांना सुद्धा महत्त्व प्राप्त होणार आहे. तो कोणत्याही परिस्थितीमध्ये दिलीप भाऊ आमदार झाल्यानंतर तो सोडवण्यात येण्यासाठी दिलीप भाऊंना प्रयत्न करण्यासाठी आम्ही हे सगळेजण भाग पाडू, एवढं मी या मत सांगू. आता जो गिरणावरचा पूल सांगता येते, हा पूल माननीय आमदार साहेबांनी प्रस्तावित केलेला आहे आणि त्याची कार्यवाही चालू आहे. प्रस्तावित केलेला आहे हो, म्हणूनच सांगतो प्रस्तावित केलेला आहे. निवडून येण्याचा भाग नंतर आहे, पण प्रस्तावित केलेला आहे. हा जनतेच्या माहितीसाठी सांगतोय मी. आणि नंतर रस्ते गटारी वगैरे याच्या सुविधा आपण नेहमीप्रमाणे करतोच. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा तालुका सरचिटणीस बन्सीलाल पाटील या पंचायत समिती गणाचा सदस्य व पाचोरा पंचायत समितीचा सभापती म्हणून शासनाच्या माध्यमातल्या ज्या आता केंद्र गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्या माध्यमातून येणाऱ्या योजना ज्या ज्या काही असतील त्या प्रत्येक योजनांच्या माध्यमातून आम्ही ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्या व्यतिरिक्त ग्रामस्थांच्या सुखादुःखात येणारा जनरल सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही इथं वावरतो. कुठलाही AC कार्यकर्ता किंवा काच बंद करून वापरणारा कार्यकर्ता म्हणून नाही, पण सर्वसामान्यांचा कार्यकर्ता म्हणून आम्ही या इथल्या समस्यांना 100% तोडीस नेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आपल्या इथं भाऊ जर हे झाले तर ते चांगलं एकाच दोरीमध्ये ठेवणारे सगळ्यांना, एक पाय झाला आणि एक उशाला असं गंमत ठेवणारी. आताच्या काळामध्ये माजींनी काय केलेलं तोच काळ केलेला आहे. ते एक पाय झाला एक उशाला ठेवतात आणि जे काही कामं येतात फक्त त्यांच्याच माणसांना देतात. पण भाऊ असं करणार आहेत की सर्वसाधारण माणसाच्या घरी जाऊन त्याला कामं देणार आहेत. असा सलपंक आहे भाऊचा. आमदार किशोरप्पांचे कामं चांगले असल्यामुळे आमदार किशोरप्पाच निवडून येतील आमच्या महायुतीच्या माध्यमातून, हे आम्हाला गॅरंटी आहे. राहिलेले कामं संपूर्ण करू हे सांगू इच्छितो. लोकांना परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन होणारच आहे. हे लोकांच्या तुम्हाला दिसणारच आहे. निवडणूक झाल्यानंतर 24 तारखेला होऊन जाणार सगळं काही. बरं, आपल्या इथं वरुड राजा फार बरसला आहे जोरात. गिरणीमध्ये पाणी मिळत नाही, पण नांदऱ्या गावामध्ये 12 दिवसानंतर पाणी मिळतं प्यायला. याची फार मोठी समस्या आहे पाण्याबद्दल. त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहे? अक्षरशः पाण्याचा विषय हा टंचाईमध्ये गंभीर होता. त्या विषयाला तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यावेळेस आम्ही टंचाईमध्ये 10 दिवसाच्या आत पाणी देण्याचा प्रयत्न भरपूर केला आणि दिले पण. आणि आता यावेळेस इलेक्ट्रिक पोलाचं किंवा कुठल्या तरी कामं चालू असताना तिकडचे वॉटर सप्लायचे जवळजवळ 3-3, 4-4 घंटे ते परमिट घेता कामं चालू असतात, त्यामुळे थोडंसं अडचण येते. धन्यवाद. या ठिकाणी आज आखाडा विधानसभेचा आवाज जनतेचा या कार्यक्रमात सर्व जनता आणि सर्व पक्षाचे प्रवक्ते या ठिकाणी उपस्थिती झालात, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.